येणं बंद झालं, पगारी झाल्या नाही. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की 7 महिने या लातूर महानगरपालिकेमध्ये कमिशनर पासून सफाई कामगारापर्यंत कुणाच्याही पगारी झाल्या नाही. आणि म्हणून या अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागलं. व्यापाऱ्यांनी एलबीटीला विरोध केला, तिथून जे उत्पन्न आम्हाला उपलब्ध होणार होतं तेही थांबलं. व्यापाऱ्यांनी सांगितलं आम्हाला एलबीटी नको, एलबीटी जाचक आहे, एलबीटीची सक्ती करू नका. मुख्यमंत्र्याकडे आम्ही आग्रह धरला, उपमुख्यमंत्र्याकडे आम्ही आग्रह धरला, काहीही करा ही एलबीटी रद्द करा. आणि मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली. आणि या लातूरमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की लातूरला एलबीटी मुक्त करणं या जाहीरनाम्यामधला महत्वाचा कलम आहे. हे जाहीररित्या मला या ठिकाणी नमूद करावं. जे जे लातूरकरांना हवं ते लातूरकरांना देण्याचा प्रयत्न आमचा असणार. कुणालाही कसलीही सक्ती होणार नाही ही खात्री मला आपल्याला द्यावीशी वाटते. हा विश्वास मला आपल्याला द्यावासा वाटतो. आजच लातूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरच्या खर्चासाठी 10 कोटी रुपये आज लातूर महानगरपालिकेला जमा झालेले आहेत. किती शुभदिन आहे. महाराष्ट्र शासनाकडनं आजच 10 कोटी रुपये लातूर महानगरपालिकेला पगारीसाठी उपलब्ध झालेले आहेत. याबद्दल महाराष्ट्र सरकारचे मी आभार व्यक्त करतो. कारण ज्या अनेक महिन्यापासून पगारी झाल्या होत्या त्या पगारी आता आपल्याला त्यांना देता येतील. आणि जो लातूर महानगरपालिकेचं जे उत्पन्न आहे ते सारं उत्पन्न